केरळमध्ये काय घडलं माहितीये का? मुस्लिम बहुल थवनूर मतदारसंघातून ख्रिश्चन उमेदवार व्ही.एस. जॉय हे निवडणूक जिंकले. हिंदू बहुल कलामासेरी मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार व्ही.ई. अब्दुल गफूर निवडून आले. ख्रिश्चन बहुल कोची मतदारसंघातून मुस्लिम उमेदवार मोहम्मद शियास हे विजयी झाले आणि मुस्लिम बहुल थिक्करीपुरा मतदारसंघातून हिंदू उमेदवार संदीप वारीर निवडून आले. याबाबत काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी मोठं विधान केलंय. त्यांच्या मते केरळ हे जातीय आणि धार्मिक साखोल्याचं आदर्श उदाहरण आहे. इथे लोक आधी माणूस पाहतात, जात आणि धर्म नंतर. पण आता या विधानावर जगभरात जोरदार चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणत आहेत हेच भारताचं खरं सामर्थ्य आहे, तर काहींचं असं मत आहे राजकारणात धर्म आणि जात पूर्णपणे संपली आहे असं म्हणणं वास्तवापासून दूर आहे. विशेष म्हणजे केरळमध्ये अनेक दशकांपासून वेगवेगळ्या समाजातील उमेदवारांना सर्व धर्माचे मतदार मतदान करत आलेत. मग तुम्हाला काय वाटतं? केरळ खरंच सामाजिक साखोल्याचं मॉडेल आहे का, की हे फक्त राजकीय नरेटिव्ह आहे? कमेंट्स मध्ये सांगा.